मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण प्रिन्सेस ब्लाऊज प्लस तो पूर्ण हा भरतकाम केलेला आरी वर्क टाईप जरी वर्क आहे. हे बघा, हे हातासाठी पॅटर्न आहे. हा पुढील नेक आहे. हा प्रिन्सेस लूक आहे. प्रिन्सेसचे कट आहेत. हा पाठीमागील गळा आहे आणि याला पाठीमागं हुक येणार आहेत. आपण सेम ह्या पॅटर्नप्रमाणेच कट करणार आहे. हे आपलं अस्तर आपण ह्याला पॅड अटॅच करणार आहे. तर हे पॅड आहेत. मी 38 साईजचा पॅड घेतला आहे. तर चला आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊया. मी सुरुवातीला पुढील भाग कटिंग करते. तर पुढील उंची आपली 14.5 इंच आहे. त्यात मी 1 इंच प्लस करून घेते. उंची आपण 15.5 इंच घेतोय पुढील उंची, कारण पुढील भाग बंद आहे. तर आपण पहिला पुढील भागाची उंची घेणार. पुढील भाग पहिला कटिंग करणार आहे. उंचीला मी लाईन आखली आणि आता आपल्याला शोल्डर 5.5 इंच मी शोल्डर घेते आणि शोल्डर पट्टी मी 3 इंचाची घेते. आपला 2.5 इंचाचा गळा शिल्लक राहतोय, गळा रुंदी. आता शोल्डर 5.5 घेतले तर मुंडा उतार आपण 6 इंच घेणार आहे. आणि जेवढं तुम्ही शोल्डर घेतले तेवढं छाती लाईनीला 5.5लाच मार्किंग करणार आहात आणि मुंडा लाईन आखून घेणार आहात, म्हणजे मुंडा लाईन तिरकी येणार नाही. आणि एकदा मी उंचीलाच टेप ठेवते आणि 6ला मार्किंग करून घेते आणि आपली ही छाती लाईन मी आखून घेतली. आता आपल्याला आपली छाती 36 आहे. 36चा चौथा 9 इंच येतो. तुम्हाला 36चा चौथा टेप फोल्ड करून पण तुम्ही काढू शकता. हे बघा 9 इंच. आणि मी शिलाई मार्जिनिंग पुढील भागामध्ये 1.5 इंच प्लस न करता 2 इंच प्लस करते, कारण की आपला इथं 1/2 इंच आपण दाबणार आहे. प्रिन्समध्ये 1/2 इंच कट करणार आहे ट्रकसाठी. कमर आपली 30 आहे. 30चा चौथा 7.5 इंच येतो. तुमची जी कमर आहे ती तुम्ही सेम तुमचं माप इथे ॲड करणार आहात तुम्ही आणि सेम प्रोसिजर करणार आहात. हे बघा, कमरेचा चौथा 7.5ला मार्किंग केली. मी जो आपण प्रिन्ससाठी ट्रक्स घेणार आहे तो 2 इंचाचा घेते, तर मी त्याचीसुद्धा इथं मार्किंग करते 2 इंच ट्रक्ससाठी. आणि शिलाई मार्जिनिंगसुद्धा आपण 2 इंचच घेणार आहे. तर टोटल आपलं 11.5 कमर येते आणि 11 आपली छाती येते. मी हे 2 मार्किंग आखून घेतल्या. तर आता आपण मुंडा लाईनीचा मध्य काढतोय आणि मुंड्याचा शेप देतोय. ट्रक्स पॉइंट आपला 9.5 आहे. त्यात आपण 1/2 इंच प्लस करून 10 इंचला आपण ट्रक्स पॉइंट घेतोय. मी 10 इंचाला मार्किंग केली. आपला अपेक्स पॉइंट 7.5 इंच आहे, पण मी शिलाई मार्जिनिंग पण ह्यात ॲड केले म्हणून मी 4 इंचाला मार्किंग केली आहे. आणि आपण कमरेवर 3.5ला मार्किंग केली आणि ही लाईन आखून घेतली. जो आपण ट्रकसाठी 2 इंच घेतलाय तो आपण इथं परत मार्किंग करतोय. जो तिकडे टाकलाय माप तेच माप आपण इथं मार्किंग करून घेतली. हे बघा, आणि इथं मी ट्रकचा शेप देते. आता आपल्याला प्रिन्सेस शेपसाठी वर कुठून मार्किंग करायची, तर मी वरून शोल्डरपासून 5 इंचाला एक खूण मार्किंग केली आणि तिरकी लाईन आखून घेतली. आणि आपल्याला असा प्रिन्सेस शेप फिरवायचा आहे. हे बघा, आणि तुम्हासनी आपला हा प्रिन्सेस शेप झाला. आता आपल्याला 1/2 इंच, जो मी 1/2 इंच आपण वाढवला आहे, तर 1/2 इंच इथं आपल्याला मायनस करायचा आहे. इथं 1/2 मध्य काढायचं आपल्या लाईनीचा आणि शेप असा जिथपर्यंत मध्य आलाय तिथून शेप असा फिरवायचा आहे. सेम 1/2 इंच आपण मार्जिनिंग साईडला पण खाली गेलो आहे आणि शेप असा नवीन मुंड्याचा बनवला आहे. हे बघा, 1/2 इंच गेलो आहे. आणि सेम आपण कमरेकडच्या साईडनं सुद्धा 1/2 इंच वर येणार आहे ना, अशी क्रॉस लाईन आखून घेतोय. आणि हा बंद भाग आहे, कारण की आपला पुढून बंद आहे, पाठीमागं हुक येणार आहेत आणि आपण गळा आखणार नाही आहे. इथं मी इकडं हुकाय पट्टीकडच्या साईडला पण 1/2 इंच वर मार्किंग करून घेतली आहे. मी तुम्हासनी शेप अनेकदा समजून सांगते. प्रिन्सेस शेप ह्या लाईनीचा तुम्ही मध्य काढला. हे बघा, ही लाईनीचा मध्य काढला. शेप फिरवण्यासाठी लाईनीपासून 1/2 इंच इकडे मार्किंग करायची आहे आणि शेप असा व्यवस्थित फिरवायचा आहे. शेप जर प्रिन्सेस शेप परफेक्ट तुमचा आला तर तुम्हासनी जो आपण प्रिन्सेस शेप जोडतो तेव्हा त्रास होत नाही. शेप चुकला तर जोडायला कपडा कमी पडतो नाहीतर वाढतो. त्यामुळे शेप द्यायला व्यवस्थित शिका. हे आपला एक भाग. मी काय बोलले, आपण गळा कट करणार नाही. जसं आपली वर्क आहे त्याप्रमाणे आपण
गळा कट करणार आहे आणि जिथं आपण शोल्डर पट्टी घेतली 3 इंचाला तिथं एक कट टाकून घेतला आहे. आपल्याला ह्याला पॅड अटॅच करायचे तर मी पॅड लावण्यासाठी इथं पण एक कट टाकून घेतला, आपल्याला कुठं पॅड लावायचे समजायसाठी. आणि हा कट करून काढला मी. ट्रक्स आपण 2 इंचाचा घेतलेला, हा अर्धा इंचाचा ट्रक्स पण आपण कट केला. आपला पुढील भाग प्रिन्सेस कटिंग कंप्लीट झाला आहे. हे बघा, सेम हेच माप ठेवून मी, हे बघा थोडे टोक निघतात तर हे मी क्लिअर केलं आहे. सेम हेच माप ठेवून मी अनेक माप कट करून घेतलं आहे. आणि तुम्हाला हे बघा, हे असं जोडून बघायचं आहे, येते बरोबर तर येत आहे. चला आता आपण मागील भाग कट करायला घेऊया. मी कपडा फिरवून घेतलाय. बंद बाजू ओपन बाजू ज्या बाजूनी आहे त्या कपडा दोन्ही एकत्र करून व्यवस्थित पिना लावून घेतले आहेत. आता आपण मागील भाग आकायला घेऊया. मी सगळ्यात पहिला वर एक लाईन आखून घेते. ही आपली शोल्डर लाईन म्हणजे जी उंचीची लाईन आहे. शोल्डर इथं मार्किंग करणार आहे. चॉक लाईट आहे, मार्किंग दिसत नाही क्लिअर, पण मी माप सांगते, त्या माप लक्ष देऊन बघा. व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला समजेल मी माप कसं घेते. मागील उंची आपण 13.5 आहे, त्यात 1 इंच प्लस करून 14.5 इंचाला आपण मागील उंची घेतली आहे. 14.5. हे बघा मी 2 ठिकाणी मार्किंग करते आणि हे बघ इथं मी उंचीची पण लाईन आखून घेते. मी शोल्डर लाईन पण आखून घेतले आणि आता आपली ही कमर लाईन पण आखून झाली आहे. आता शोल्डर आपण पुढील शोल्डर किती घेतलं 5.5, मागील पण सेमच घेणार आहे 5.5च. हे बघा मी 5.5ला मार्किंग केली. आणि शोल्डर पट्टीसुद्धा आपण 3 इंचाचीच घेणार आहे. 2.5 इंच आपला गळा रुंदी राहणार आहे. सेम प्रोसिजर करायची आहे. आता मुंढा उतार आपण किती घेणार आहे 6 इंचाचा घेणार आहे. अर्धा इंच काय करून घेणार आहे प्लस करून घेणार आहे. 5.5 तर मागील आपण 6 इंच घेतला आहे. आपण छाती लाईन आखली. त्या छाती लाईनला आपण जेवढे शोल्डर पट्टी घेतले 5.5 मार्किंग केली आणि मुंडा लाईन आखून घेतला. हे बघा आता आपल्याला छाती आपण मागच्याच मापात बघितली होती 36 होती. 36चा चौथा 9 येतो. मागील गळा डीप आहे तर आपण त्यामधून छातीचा चौथा जो येतो त्यातून अर्धा इंच वजा करणार आहे, तर आपलं 8.5 इंच येते. तर मी 8.5 इंचाला मार्किंग केले. आणि शिलाई मार्जिनिंग मी 1.5 इंच पुढं घेते, तर आपलं टोटल छाती 10 इंच आली आहे. कमर आपली 30 आहे, 30चा चौथा 7.5 येतो. तर हे बघा मी 7.5ला कमरेला मार्किंग करते आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग घेतो. आपण ट्रक्स इथं घेणार नाही आहे कारण की आपला जो वर्क आहे त्याला, हे बघा खालचं आपण 9 इंच कमर घेतले आणि छाती आपण 10 इंच घेतले. ट्रक्सचा आपण 1 इंच प्लस केला नाही आहे. मी ह्या दोन्ही लाईनी जोडून घेतल्या. मी ट्रक्सचं का नाही घेतलं तुम्हाला एकदा समजून दाखवते. हे बघा ह्या वर्कला इथे ट्रक्स दिलाच नाही, तर आपण ह्याच्यावर ट्रक्स दिला तर पॅटर्न खराब होईल. आणि ही टिकली एवढ्या आहेत तर आपण त्यात ट्रक्स नाही देणार आहे, तर आपण ट्रक्स घेणारच नाही आहे. आणि पुढील गळासुद्धा आपण आता कट करणार नाही आहे, आपण पॅटर्नप्रमाणेच कट करणार आहे. तर आपण मुंडा आखून घेऊया. मुंडा लाईनीचा मध्य काढला आणि मुंड्याचा शेप द्या. आपला मागील भाग आखून कंप्लीट झाला आहे. मी कटिंग करून घेते. आपण मागील पुढील दोन्ही गळ्याचे शेप कट नाही केले, कारण की आपण जर कट केले आणि ते वेगळे शेप त्याप्रमाणे नाही बसले तर आपलं माप खराब होईल. त्यामुळं आपण तो पॅटर्न कसा ठेवायचा मी पुढं अस्तर कटिंगमध्ये तुम्हाला दाखवतेच. मी शोल्डर पट्टी 3 इंचाची तिथे कट टाकून घेतला आहे. आपलं अस्तर कटिंग कंप्लीट झाले. तर आता आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊया. तर हातासाठी फुल हाताचं माप आहे, म्हणजे हे हात 18 इंचाचे आहेत. पण हे ज्या कस्टमरचं माप होतं त्यांना हात शॉर्ट पाहिजे होते, 3/4 पाहिजे होते. तर त्यांची बाही उंची 9 इंचाची आहे. त्यात 1 इंच प्लस करून मी पेपर कटिंग केला आहे आणि आपण त्याप्रमाणे हे बाही कटिंग केली आहे. कारण की जशी आपण ज्यांचा ब्लाऊज आहे त्यांच्या चॉईसप्रमाणे आपल्याला कटिंग करावं लागतो. फुल हात ह्याला खूप छान दिसले असते पण त्यांना ते नको होते. आपलं
आपण ह्याला अस्तर टाकणार नाही आहे, आपण हे ट्रान्सपरंटच ठेवणार आहे. तर आपली बाही कटिंग कंप्लीट झाली. खाली जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण तिथं हातशिलाई करून घेणार आहे. आता बघा, हा आपला पुढील गळा आहे, पानगळा आहे. तर आता गळा खूप पॅटर्नचा, ब्लाऊज पीसवर गळा खूप मोठा आहे, तर तो छोटा कसा करायचा आता ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही शिकून घ्या. हे बघा, जिथं आपण कट टाकला आहे तिथं वर मी शोल्डरसाठी अर्धा इंच कपडा वर घेतला आहे अस्तरचा. आपल्या वर्कपेक्षा पण मी वर म्हणजे आपल्याला शोल्डर जोडताना काचा आपल्या सुईखाली यायला नको, तर मी तिथं वर अर्धा इंच पकडून तिथे एक पिन लावून घेतले. बरोबर आपल्या पॅटर्नचा मध्याला पण एक पिन लावून घेतले. आता दुसरी बाजू पण मी ॲडजस्ट करते. हे बघा, मी मध्ये हे बघा फुगा पाडला आहे, ब्लाऊजच्या कपड्याचा मध्ये फुगा पडला आहे. हे बघा, असा कपडा आपल्याला मध्ये सगळा ॲडजस्ट करायचा आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा मी शोल्डरसाठी अर्धा इंच वर एक्स्ट्रा कपडा घेतला आहे प्लेनमधला. आणि कपडा मध्ये हे बघा मी असा पॅक करून घेतला. आपला अस्तर व्यवस्थित बसला आहे, अस्तर प्लेन आहे, अस्तरला आपण एकही चुनी दिली नाही आणि पण ब्लाऊजच्या कपड्याला आपण चुनी दिली आहे. आता मी लांबूनच कट करते. हे बघा, आपलं लांबूनच मी पूर्ण कटिंग कंप्लीट केलं आहे. आता मी तुम्हाला हे पलटी करून पण दाखवते कसं आपण केलं आहे. हे बघा, आपला लांबून कट केला आहे, एक्स्ट्रा कपडा पण नंतर कट करणार आहे. हे बघा, हे असा बनला आहे. वर्क असल्यामुळं एक्स्ट्रा कपडा सगळा साईडला येतो आणि आपलं शिलाई बरोबर येते, कुठेही आपल्या गळ्याला चुनी फुगा पडत नाही. हे बघा किती कपडा आहे, कमीत कमी 2.5 इंच हा कपडा आहे. तर हे बघा, आता मी व्यवस्थित ह्या बाजूने पण पिना लावून घेते. ब्लाऊज कटच्या साईडनं वर्कप्रमाणेच आपण कटिंग केलं आहे, बिलकुल काही एक्स्ट्रा इकडे तिकडे आपण केला नाही. हे बघा, आपला कट टाकलेला दिसतो आपल्याला, तिथून आपली शिलाई येणार आहे. आणि हे बघा, गळा व्यवस्थित पॅक झाला आहे, एक्स्ट्रा कपडा पण आपण मॅनेज केला आहे. माझी ही पद्धत कशी वाटली मला एक कमेंट नक्की करा. आणि ही माझी पद्धत आवडली तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा तुम्ही करू शकता. आता आपला हा प्रिन्सेस शेप एक आपण आत्ताच घेतला, दुसरा शेप. तर हा पण आपल्याला जसा आपल्या कमी आहे हा वर्क, तर जसा तुमचा ॲडजस्ट होतो तसा तुम्हाला कटिंग करून घ्यायचा आहे. मी लांबून कटिंग करते, नंतर आपण ह्याला व्यवस्थित कटिंग करणार आहे. आता आपण मागील भाग ह्याला लावायला घेतोय, मागील भाग आपण कटिंग करतोय. हे बघा, अस्तर मी असं ब्लाऊजचा कपडा मी खाली व्यवस्थित पसरून ठेवला आहे, वरून अस्तर आपण असं ॲडजस्ट करतो. हे बघा, वर्कप्रमाणे. आता इथं कपडा जास्त आहे, तर आपली जिथं कट टाकलाय तो त्या पॅटर्नच्या बरोबर आला आहे. हे बघा, 2.5 इंच इथं 2.5 घेतला असता तर गळा किती मोठा झाला असता बघा तुम्ही. आपण एवढा गळा कट केला असता तर ह्या वर्कला तो गळा व्यवस्थित दिसला नसता. हे बघा, 4 इंच गळा रुंदी झाली आहे, तर तो खूप मोठा गळा बनणार आहे. हे बघा, आपण छोटा एवढा आखला असता, पण हा पॅटर्नचा 1 इंच पूर्ण गळा मोठा आहे, तर आपण तो तसाच घेणार आहे, ह्याच्यात काहीच छेडछाड करणार नाही आहे. आपलं पिना लावून झाले आहेत. आता आपण हे कट करून घेऊया. हे सुद्धा आपण लांबूनच कट करणार आहे. आणि पीस आपला परफेक्ट अस्तरप्रमाणे झाला की एक्स्ट्रा कपडा आपण कट करून काढणार आहे. आपला मागील भागसुद्धा कटिंग झाला आहे. दुसरा पीस पण तुम्ही सेम असाच कटिंग करून घ्या. हे बघा, आता आपण इकडून शिलाई मारून घेणार आहे. हा पीस पण तुम्ही असाच कटिंग करून, मी सगळे पीस असे कटिंग करून चिपकून घेतले आहेत. आपलं ब्लाऊज अस्तर कटिंग कंप्लीट झालं आहे. हे बघा, हा बो लावायसाठी कपडा मी घेतला आहे, काजबटन पट्टी आहे. आणि हा आपला जे पॅड लावणार त्याच्या वरून एक लागेल कपडा, तो एक्स्ट्रा कपडा आहे आपला. हे बघा, तर आपलं अस्तर ब्लाऊज कटिंग कंप्लीट झाले. आता आपण ब्लाऊज शिवायला घेऊया. हे बघा, मी इथं सिंगल दाब वापरते. सिंगल दाब वापरून आपल्याला हा वर्क पूर्ण शिवायचा आहे. पूर्ण आपण सिंगल दाबवरच हा ब्लाऊज जास्त शिवणार आहे. हे बघा, मी बरोबर वर्कच्या बाजूनी शिलाई मारून घेतली आहे. पिना काढा आणि जो आता आपला ब्लाऊज गळा आहे त्याचा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो सगळा कट करून काढा. हे बघा, मी काढला आहे. कट करून झाल्यानंतर आपल्याला कट टाकून घ्यायचा पूर्ण गोल गळ्याच्या शेपमध्ये. कट टाकून झाल्यानंतर आपल्याला अस्तरकडच्या साईडला सगळा कपडा घेऊन दाब शिलाई द्यायची आहे. मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्ही लक्ष देऊन बघा, तुम्ही आपोआपच फिनिशिंगसोबत ब्लाऊज शिवाल. तुमच्याकडे जर असा ह्याला भरतकाम बोलतात किंवा वर्कवाला ब्लाऊज बोलतात, ह्याला जरी आणि
भरतकाम दोन्ही मिक्समध्ये हा ब्लाऊज आहे. आता बघ खालच्या साईडला पण वर्क आहे, पण सुनी ट्रक्स पण देणार नाही, तर मी हा सुद्धा परफेक्ट वर्कप्रमाणे शिलाई मारून घेतली आणि आपण हा कपडा आता पलटी करून घेतोय. हे बघा, पलटी केल्यानंतर आपला पाठीमागचा भाग रेडी झाला आहे. सेम दुसरा सुद्धा तुम्ही तसाच बनवून घ्या. आपलं दोन्ही बनवून झाले आहेत. आता हुकाई पट्टी आपण नंतर लावायला घेऊया. आता हा आपला पुढील भाग आहे. तर आपल्याला कपच्या पॅडच्या वरून जो कपडा अस्तर लावायचा आहे तो पण मी ह्याच्याबरोबरच अटॅच करून शिलाई मारून घेते, कारण परत तो लावायला आपल्याला त्रास होईल, डबल शिलाई मारायला लागेल. तर आपण एक साथ आता ब्लाऊजचा कपडा, अस्तरचा कपडा आणि डबल अस्तर घेतला आहे. म्हणजे थोडक्यात 2 अस्तर आणि 1 ब्लाऊजचा कपडा. आणि जसं पाठीमागचं आपण वर्कच्या बाजूनी सिंगल दाबनं शिलाई मारली, सिंगल दाब असेल तर ही शिलाई मारणं सोपं होतं. आपला पुढचा गळासुद्धा हा पानाचा शेप आहे, जरा आपल्याला शिलाईला त्रास होतो, पण परफेक्ट शिवून घ्यायचा आहे. पिना पण आहेत आपण सगळीकडून लावलेल्या. हे बघा, आपलं शिवून झालं आहे गळा. आता एक्स्ट्रा कपडा कट करून काढा गळ्याचा शेप. हे बघा, शिलाईपुरता एक्स्ट्रा कपडा थोडाच ठेवायचा आहे. हे बघा, आपला एक्स्ट्रा कपडा कट करून झाला आहे. ह्यालासुद्धा गळ्याला तुम्हाला कट टाकून घ्यायचं आहेत. हे बघा, मी कट टाकून घेतले. आता आपल्याला याच्यातला एक कपडा ब्लाऊज बरोबरच ठेवायचा आहे. जो आपला अस्तर म्हणून ठेवला आपण कपच्या वरून लावायला, तो आपल्याला त्याच्याकडच्या साईडला दाबशिलाई द्यायची आहे. दाबशिलाई दिल्यावर हे सगळं असं पलटी होतं व्यवस्थित. आता आपण जो आपला अस्तरचा आहे कपडा, त्याला हे दोन्ही पीस जोडून घेणार आहे एकमेकाशी. अस्तर आपण हे कॅनव्हास पॅडच्या वरील अस्तर आहे, आपण ह्याला सुद्धा प्रिन्सेस शेप शिलाई मारून जोडून घेतोय. हे बघा, परफेक्ट बनला आहे, खेचायला नाही लागला आहे किंवा वाढला सुद्धा नाही आहे. सेम दुसरा पण तुम्ही शिवून घ्या. आपलं दोन्ही शिवून झाले आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यावर दाब शिलाई देऊन घेते. आता आपला अस्तरचा प्रिन्सेस शेप तयार झाला आहे, तर आपल्याला ब्लाऊजचा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. सेम जसं आपण त्याचा अस्तरचा लावला त्याप्रमाणेच हा पण आपल्याला अटॅच करायचा आहे. याच्यावर खडे आहेत, काचा आहेत, मी आता सगळ्या फोडून काढल्या आहेत, कारण की तो खोलून निघत नाहीत. जरीमध्ये हा पॅक केलेल्या असतात चांगल्या. तर आपल्याला इथं याच्या शिलाईखाली जे येणार आहेत काचा त्या फोडायच्या आहेत. त्यामुळं आपले डिझाईनही डॅमेज होत नाही आणि परफेक्ट बनतंसुद्धा. मी कशा फोडल्या तुम्हाला असं एक दाखवते कसं केलं आहे. हे बघा, असं जाड काहीतरी घ्यायचं आहे तुम्हाला आणि ह्या काचा अशा फोडायच्या आहेत. हे बघा, लगेच फुटतात ह्या. आणि हे खोलाय गेलं तर एक धागा खेचला की सगळी जरी ओपन होते, त्यामुळे आपल्याला खोलायच्या नाही आहेत. ह्या अशा फोडून काढायच्या आहेत. फुटतात ह्या पटकन. हे बघा, असे सुराहून निघतो तो. त्यामुळं मी ह्याच्यावर शिलाई इझिली मारते, कारण मी इथं ज्या शिलाई खाली येणाऱ्या आहेत आपल्या सुईच्या खाली त्या मी फोडून काढल्या आहेत. हे बघा, एक बाजूला मी प्रिन्सेस शेप जोडून घेतला, दुसरी बाजू पण जोडून घ्या. आणि इथं जिथं आपण पॅड अटॅच करणार आहे तिथं मी मार्किंग करून घेतली. ऑलरेडी आपण पहिलाच कट टाकून घेतला होता आणि आपल्या पॅडला पण अशी मार्किंग करायची आहे. आणि हा असा उलटा करायचा आहे. जिथं आपण कट टाकला आहे तिथं ते पॅड नेऊन ठेवायचं आहे आणि इथं तुम्हाला हलकीशी शिलाई मारायची आहे आणि हे बाहेर काढायचे, म्हणजे तो अस्तरपासून तो हलणार नाही, अस्तर बरोबर पॅक राहणार आहे. आपले पॅड अटॅच झाले आहेत. हे बघा, आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. पण हे बघा, हा कपडा अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा असा साईडला होतो, तर ह्याच्यावर एक शिलाई मारता येते मला सिंगल दाबनं, तर मी शिलाई मारून घेतली आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला चारी बाजूने अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. कुठंसुद्धा फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पाठीमागचा भाग आपण असा रेडी करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हुकाई पट्टी लावून घेतो आहे. आता आपला खालून आणि वरून दोन्ही बाजूनी वर्क असल्यामुळं ब्लाऊज तयार आहे. तर आपल्याला दोन्ही साईडला कपडा फोल्ड करायसाठी ठेवायचा आहे. हे बघा, मी वरच्या बाजूनी पण ठेवलं आहे आणि हे बघा इकडच्या साईडनं पण मी फोल्ड करते आणि ह्या बाजूनी गळ्याकडच्या साईडनं पण फोल्ड करते आणि कमरेकडच्या साईडनं सुद्धा मी पट्टी फोल्ड केली आहे. सेम तुम्हाला आईवाली पट्टीसुद्धा डबल पट्टी घेतली. ब्लाऊजचा कपडा आणि अस्तरचा कपडा दोन्ही कपडे घेतले आहेत. एक्स्ट्रा कपडा कट करते आणि आपण हे बघा इथंसुद्धा मी दोन्ही बाजूनी पट्ट्या फोल्ड केल्या आहेत. आपली हुकाई पट्टी तयार झाली आहे. हे बघा, ही पट्टी छोटी मोठी होणार नाही याची काळजी घ्या. इथं वर काचा फुटतात म्हणून मी इथं हातशिलाई करून आपण पॅक करून राहिलेली पट्टी. मागील भाग रेडी आहे.
तर आता हा बघा आपला पुढील भाग हा असा आहे. तर ह्याला ओपन करायचं आहे. हे बघा ओपन केल्यानंतर जे अस्तर आहे त्याच्यावर शिलाई मारत आणायची आहे शोल्डरपर्यंत आणि परत मागील भाग त्याच्यावर आणून ठेवायचा आहे आणि ही शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा ओपन केल्यानंतर हा असा परफेक्ट बनतो आणि नंतर हाच कपडा याच्यावर फोल्ड करायचा आहे आणि परत एक शिलाई मारायची आहे. तर आपला फिनिशिंगसोबत शोल्डर तयार होतो. मागून पुढून फिनिशिंगसोबत आपलं शोल्डर रेडी होतं. मी दुसरी बाजू तुम्ही अशीच करून घ्या. हे बघा इकडून पण फिनिशिंग, इकडून पण फिनिशिंग. आपले दोन्ही शोल्डर तयार आहेत जोडून. जसं आपण पाठीमागं अस्तर बाहेर यायला नको म्हणून शिलाई मारली तशी सेम आपण पुढं पण मारून घेतो. हे बघा आपली पुढं पण गळ्याच्या बाजूनी शिलाई मारून झाली आहे. आता जसं पाठीमागून चारी बाजूने आपण अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा एकत्र पॅक केला, शिलाई मारून घेतली, सेम पुढच्या बाजूने पण तुम्हाला सेम तशी शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा आता हे आपला पॅड ज्याला अटॅच केले तो अस्तर आहे आणि ब्लाऊजचा कपडा आपल्याला अशी शिलाई मारून पॅक करायचा आहे. आपली शिलाई मारून झाली आहे. आता मी कमरेला पुढच्या बाजूला कमरेला आपण अशी 1 इंचाची छोटी पट्टी घेतली आहे. आपण कमरेला अशी छोटी पट्टी पॅक करतोय. कमरपट्टी अटॅच केली आहे मी पुढील भागासाठी. आपला पुढील मागील भाग रेडी झाला आहे. हा शिवल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा लूक आहे. जेवढा छान आपल्याला वर्क ॲडजस्ट करता येतो तसा मी केला आहे. मी गळ्यांकडे लक्ष दिलं आहे. गळा मी फिनिशिंगसोबत घेतला आहे. हे बघा मागील पुढील गळा मी पण फिनिशिंगसोबत घेतला आहे. आपला तयार आहे हा ब्लाऊज शिवून रेडी आहे. आता आपण बाही अटॅच करायला घेणार आहे. हे बघा बाही अटॅच करायच्या आधी हा कपडा चेक करायचा, एक्स्ट्रा आहे तर असा कट करून काढायचा आहे. काढला. आता आपण जे आपली हे बघा ही बाही होती. आता इथे आपण खाली कपडा 1-1.5 इंच एक्स्ट्रा सोडला होता तो पण आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा फोल्ड केला. आता जो आतमध्ये एक्स्ट्रा कपडा गेला इथं आपण हात शिलाई करणार आहे. इथं मी कमी पडलेल्या कपड्याला सुद्धा जॉईंट देऊन घेतला आहे आणि आता आपण ही बाही ब्लाऊजला अटॅच करूया. जशी आपण नॉर्मली जशी बाही अटॅच करतो सेम ही सुद्धा आपल्याला तशीच अटॅच करायची आहे ब्लाऊजला. हे बघा आपली बाही अटॅच झाली आहे. सुंदर आहे. आपण बाहीला अस्तर नाही टाकले, फिनिशिंगसोबत खूप सुंदर दिसते. आपल्याला सरळ ब्लाऊज ठेवून शिलाई मारायचे. ब्लाऊज फिनिशिंग एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. परत ब्लाऊज उलटा करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे मी कायम प्रत्येक ब्लाऊजला सांगते. त्याच गोष्टी आहेत परफेक्ट तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेऊया. कमर आपली 30 होती. 30चा चौथा काय येतो 7.5. डीप नेक आहे तर मुंडासुद्धा आपला 7.5च येणार आहे आणि दंड आपले 5 इंचाचे आहेत. तर हे बघा मी आता फिटिंग करून घेते. इथं सुद्धा काचा आहेत, लक्ष देऊन हे करा. मी काचा खडे विडे सगळे मी फोडले आहेत, काढले पण आहेत. हे बघा आपला परफेक्ट फिटिंग ब्लाऊज झाला आहे. आतमध्ये आपली मार्जिनिंग 1-1 इंच राहिली आहे. हे बघा तंतोतंत लाईनीसुद्धा जोडल्या गेल्या आहेत. सेम असंच दुसऱ्या बाजूने पण तुम्ही फिटिंग करून घ्या. आपली दोन्ही बाजू फिटिंग करून झाले. त्याला आपण दोरी बनवले तर मी दोरी पण ह्याला अटॅच करते. हे बघा सेम असं एक दोरी लावली की दुसऱ्या दोरीचं माप घेऊन दुसरी दोरी लावायची आहे तुम्हासनी, म्हणजे दोरी खालीवर होत नाही. आणि मी बोलली होती पाठीमागं बो, तर मी बोचा व्हिडिओ आधीच अपलोड केला आहे आणि दोरीसुद्धा कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. ह्याच व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक देईल. तुम्ही नसेल बघितली तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता. तुम्हाला जर बो बनवायचा असेल तर तो बो कसा बनवायचा याची मी लिंक ह्याच व्हिडिओच्या खाली देईल. आपला ब्लाऊज रेडी झाला आहे. हा बघा शिवल्यानंतरचा लूक, हा घातल्यानंतरचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.